डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा, मग डॉन कोणाचा दिवाना? शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग रीलवरती बनवणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओसाठी जे काय आपण ॲप्लिकेशन यूज केलं आहे ते आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशन यूज केलं आहे. तसंच आजच्या व्हिडिओसाठी जे काही मटेरियल यूज केलं आहे ते आपण फ्रीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, तसंच चॅनलला शेअर सुद्धा करा. तर मित्रांनो, सुरू करूया. डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा, मग डॉन कोणाचा दिवाना? आहे प्रत्येक जण आपापलं आयुष्य कोणाचा ना कोणाचा. मित्रांनो, आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलो. तर सिम्पली इथे प्लसवरती जायचं आहे. प्लसवरती गेल्यानंतर तुम्हाला 9.16चा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे सॉन्ग जे आहे ते मी इथे एक्सट्रॅक्ट करून घेतो. तर इथे मी सॉन्ग जे आहे ते एक्सट्रॅक्ट करून घेतो. सिम्पल. ते सॉन्ग एक्सट्रॅक्ट केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला मटेरियलमध्ये एक डायलॉगची व्हिडिओ दिलेली आहे, ती तुम्ही इथे ॲड करायची. तर इथे मी आपलं जे मटेरियल आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घेतो आणि जी व्हिडिओ आहे ती इथे मी ॲड केलेली आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला 4.24च्या बीटवरती यायचं आहे आणि इथे बीट द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रोहित शर्माची जी व्हिडिओ आहे ती तुम्ही इथे ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे जिथे रोहित शर्माची व्हिडिओ चेंज होते तिथे एक स्प्लिट द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जिथे इथे आपली रोहित शर्माची व्हिडिओ चेंज होते तिथे स्प्लिट द्यायचं आणि एक बीट द्यायचं. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथे आपली रोहित शर्माची व्हिडिओ चेंज झालेली आहे, तर स्प्लिट देऊन इथे बीट देतोय. त्यानंतर इथे आपली व्हिडिओ चेंज झालेली आहे, तर इथे स्प्लिट करायचं आहे आणि एक बीट द्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपली व्हिडिओ जी चेंज झालेली आहे तर इथे स्प्लिट करायचं आहे आणि बीट द्यायचं आहे आणि एक सॉन्गच्या शेवटला एक बीट देऊन द्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये यायचं आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि आपला जो मेन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जायचं आणि जेवढे आपले रोहित शर्माचे व्हिडिओज आपण इथे ॲड केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओजना आपण हा इफेक्ट लावायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता इथे मी इफेक्ट देत आहे. तर इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओजना इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो, इथे मी पटापट आपले व्हिडिओना इफेक्ट देतो. तो पण त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवीन ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओज आपण इथे आणत असतो. तर मित्रांनो, इथे फायनली आपली जी शेवटची व्हिडिओ आहे त्याला इफेक्ट लावून झालेला आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे यायचं आहे, 4.23च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती यायचं आहे. एक PNG दिलेली आहे तुम्हाला, ती इथे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे वरती इथे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर सॉन्गच्या शेवटपर्यंत ही PNG आपण लेंथ वाढवायची. त्यानंतर सिम्पली इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं आणि तुम्हाला इथे फेड इन आउट हा इफेक्ट आहे तो इथे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे PNG वरती. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ जी आहे पूर्ण झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, जास्तीत जास्त आपलं चॅनल जे आहे शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.